कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलिसांनी मी आदरांजली वाहतो असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांना श्रद्धांजली वाहिली आहे। त्यांच्यासाठी जे काही करता येईल ते करू, पण माणूस गेला आहे। डॉक्टरांसह पहिल्या फळीतील कर्मचारी आणि अधिकारी जीव धोक्यात घालून तणावाखाली काम करतायत असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे। मोदींनी मन की बातमध्ये सोशल डिस्टन्सिंग ऐवजी फिजिकल डिस्टन्सिंग या शब्दाचा वापर केलेला आहे। डॉक्टर गणेश देवींनी सोशल डिस्टन्सिंग ऐवजी फिजिकल डिस्टन्सिंग या शब्दाचा वापर करण्यावर भर दिला होता। मुंबईत कोरोनामुळे आणखी एका पोलिसाचा मृत्यू झालाय। 52 वर्षीय हेड कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। काही दिवसांपूर्वी त्याचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता। आतापर्यंत कोरोनामुळे मुंबईत 2 पोलीस कर्तव्य बजावताना शहीद झाले। धारावीतील 2 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे। हेड कॉन्स्टेबल आणि इन्स्पेक्टरला कोरोनाची लागण झालेली असून त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, तर त्यांच्या संपर्कातील इतरांना क्वारंटाईन करण्यात आले। पुण्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढते। गेल्या 24 तासात पुण्यामध्ये नव्या 49 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे। आता जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 1233 वर जाऊन पोहोचलाय। देशात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोरोनाची प्रकरणं आढळली आहेत। राज्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 7,628 आहे, तर त्या खालोखाल गुजरातमध्ये कोरोनाची संख्या आहे 3,071। आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाचे सर्वात कमी रुग्ण आढळले। कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 12 वाढली आहे। यामध्ये डोंबिवलीमधील सर्वात जास्त रुग्ण आहे। डोंबिवलीमध्ये राहणारे मुंबईतील आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि पत्रकार यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे। आतापर्यंत पालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचे 129 रुग्ण असून त्यामध्ये 40 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। यवतमाळमध्ये आणखी 7 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे। आता जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 41 वर जाऊन पोहोचली आहे, तर आतापर्यंत 10 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसते। गेल्या महिनाभरामध्ये 43 कोरोनाबाधित रुग्ण जिल्ह्यामध्ये सापडले असून 2 जणांचा कोरोनानं बळी घेतलाय, तर एका महिलेचा सारीनं मृत्यू झालेला आहे। 43 पैकी 24 जण कोरोनामुक्त झाले असून इतरांवर नगरमध्ये उपचार सुरू आहेत। पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यातल्या 3 वर्षांची चिमुकली कोरोनाच्या संसर्गातून बरी झालेली आहे। तिला डहाणूतील कॉटेज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। यावेळी डॉक्टरांसह हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन केलं। ही मुलगी वीट भट्टीवर काम करणाऱ्या आपल्या आई-वडिलांसह पालघरमध्ये राहत होती। पुढची बातमी पुण्यातली आहे। पुण्याच्या निवारा केंद्रांमध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळत आहे। इथं राहत असलेले नागरिक विरंगुळा म्हणून पत्ते खेळतायत, मोबाईलवर वेळ घालवत आहेत, तर नागरिक काही वाचनाचा आनंद सुद्धा लुटत आहेत। वाचन करणाऱ्यांना शाळेतील ग्रंथालयातील पुस्तकं दिली जात आहेत। त्यामुळे लॉकडाऊनमध्ये मिळालेला वेळ हे नागरिक वाचन करून सत्कार मिळवत आहेत। अमरावतीच्या ग्रामीण भागात सुद्धा कोरोनानं शिरकाव केला आहे। नांदुरा पिंपळाईमधल्या 58 वर्षांच्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे, तर गेल्या 12 तासामध्ये 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आता जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या 20 वर पोहोचली आहे। कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे वाशिम जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे। आता जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये कोरोना संशयित एकही रुग्ण नाही आहे। अलगीकरणामुळे 27 आणि संस्थात्मक विलगीकरणामुळे 27 व्यक्ती आहेत। जिल्हा कोरोनामुक्त जरी झाला असला तरी संसर्ग रोखण्यासाठीच्या सर्व उपाययोजना आणि नियम कायम राहणार आहेत। गुढीपाडवा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बीड शहरातील सुभाष रोडचं मुख्य मार्केट गजबजलेलं असतं। मात्र 1 महिन्याच्या लॉकडाऊन नंतरही या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळतोय। ग्रामीण अर्थव्यवस्था ठप्प झाली असून त्याला पुन्हा चालना देण्यासाठी शासन हळूहळू प्रयत्न करताना दिसतंय। कृषी उद्योग, बांधकाम साहित्य यांना उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे। भुसावळमध्ये कोरोनाचे 3 रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे। त्यापैकी एक महिला भुसावळ शहरातील असल्यानं आता भुसावळ शहरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। या पार्श्वभूमीवर भुसावळ शहरामध्ये आता प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक तातडीची आणि महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येणार आहे। गडचिरोली जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नसल्यानं सध्या जिल्हा कोरोनामुक्त आहे। जिल्ह्यात वाहतूक पूर्णपणे बंद असून दुपारी 1 नंतर लॉकडाऊनची कडकपणे अंमलबजावणी सुरू आहे। जिल्ह्यामध्ये बांधकाम सुरू झाले असून इतर दैनंदिन गरजा सुद्धा दुकानं सुरू करण्याचं जिल्हा प्रशासनाने ठराविक वेळेसाठी काही अटी शर्तींवर परवानगी दिली आहे।
मुंबईतील गोरेगावच्या नॅशनल एक्झिबिशन सेंटरमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यात आलेला आहे. इथं सध्या 300 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्यक्षामध्ये मात्र 1240 बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. या सगळ्या परिस्थितीचा महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी आढावा घेतला. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता सरकारनं अधिकाधिक खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. बेस्ट बसचा वापरही अँब्युलन्स म्हणून केला जाणार आहे. सध्या बेस्ट वर्कशॉपमध्ये मिनी बसमधील सीट काढण्याचं काम सुरू आहे. सीट काढून तिचं स्ट्रेचर लावण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 7 मिनी बसचं अँब्युलन्समध्ये रूपांतर होणार आहे. गरज पडल्यास अधिक बसचं अँब्युलन्समध्ये रूपांतर करण्यात येईल. महाराष्ट्र सरकारनेही कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना राज्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी चर्चा केली. याची माहिती उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत दिलेली आहे. महाराष्ट्र सरकारनं राजस्थान सरकारला विनंतीपत्र पाठवलेलं आहे. यामध्ये कोटामध्ये अडकलेल्या 1800 ते 2000 विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात सोडावं अशी विनंती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 1800 विद्यार्थी कोठा राजस्थान इथं अडकलेले आहेत. त्यांना 2 दिवसांमध्ये राज्यात परत आणण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या मदतीने प्रयत्न सुरू असल्याचं आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. 2 दिवसांमध्ये 1800 विद्यार्थी राज्यातील आपापल्या शहरामध्ये परततील असं आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. कपिल आणि धीरज वाधवान बंधूंना सीबीआयनं ताब्यात घेतल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू असून सातारा पोलीस सीबीआयला सहकार्य करत आहेत. येस बँक घोटाळा प्रकरणामध्ये या वाधवान बंधूंची नाव आहे. नागपूरच्या सतरंजीपुरामधील एका रुग्णामुळे 235च्या वर नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र येथील लोक याबद्दल माहिती देत नाही आहेत. त्यामुळे कामात अडचण निर्माण होते. नागपूरच्या आरोग्यासाठी लोकांनी खरी माहिती द्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं आहे. पुण्यातल्या शिंदेआळी परिसरामध्ये रोज रात्री 2 ते 3 वाजल्याच्या दरम्यान भाजी विक्री केली जात असल्याचं समोर आलंय. पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत. कसबा परिसर सील करण्यात आलाय. दिवसा भाजी खरेदीला गर्दी होते म्हणून आता रात्री भाजी विक्री केली जाते. अशा पद्धतीनं पुण्यामध्ये रात्री भाजी बाजार भरवला जातो. पोलिसांनी रात्री गस्त जरी घातली तरी ही परिस्थिती दिसणार नाहीये. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गोंदिया दौऱ्यावर जात असताना नागपूर भंडारा सीमेवरील चेकपोस्टवर थांबले होते. यावेळेला त्यांनी पोलिसांसोबत संवाद साधत विचारपूस केली. या पोलिसांसोबत त्यांनी चहाही घेतला. खुद्द गृहमंत्र्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केल्यानं पोलीस भारावून गेले. लॉकडाऊनमुळे राज्यातील हातावर पोट असणाऱ्या मजुरांना उपासमारीची चिंता सतावू लागल्यानं त्यांनी आपल्या गावाकडचा रस्ता धरलाय. आंध्र प्रदेशातील हैदराबाद इथं कामासाठी गेलेले मध्य प्रदेशातील मजुरांनी गर्भवती महिलेसह लहान मुलाबाळांसह तब्बल 900 किलोमीटरचा अंतर पायी चालत आज गोंदिया गाठून आपली व्यथा सांगितली आहे. सुमारे 900 किलोमीटरचा प्रवास हे मजूर कधी पायी आणि तर कधी ऑटोने तर कधी पाण्याचे टँकर आणि ट्रकचा असा आधार घेत त्यांनी पूर्ण केलेला आहे. अत्यावश्यक सेवा सोडून सर्व व्यवहार बंद आहे. त्याचप्रमाणे घोड्यांचा व्यवसायही बंद आहे. पण धंदा बसला तरी त्यांना घोड्यांना खायला द्यावंच लागतंय. घोड्यांचं खाणं आता संपलेलं आहे. एका घोड्याला दिवसाला साधारणतः 400 ते 500 रुपये खर्च येतो. तर आता घोडे व्यावसायिकांची सरकारकडे मागणी आहे की त्यांच्या घोड्यांच्या खाण्याचा प्रश्न सरकारने सोडवावा. हिंगोली जिल्ह्यामध्ये तलम रेशमाची घडी लॉकडाऊनमुळे विस्कटली आहे. तयार केलेले कोश विक्रीसाठी हिंगोली जिल्ह्यामध्ये कुठे व्यवस्था नसल्यानं जिल्ह्यात बंदी दरम्यान उत्पादन केलेल्या मालाची विक्री कशी करावी हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. जिल्ह्यातील कोश उत्पादनाला ब्रेक लागलाय तर नाईलाजास्तव तयार केलेल्या तुती खाद्य जनावरांना खाऊ घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी बाजारात गर्दी विरळ होती. शहरामध्ये भाजी बाजार वेगवेगळ्या ठिकाणी विभाजित केलेला आहे. याचाही परिणाम दिसू लागलाय. अक्षय तृतीयेला भाजी माठ पूजेचे आवश्यक साहित्य खरेदीसाठी लोक आलेत. पण लोकांमध्ये होऊ घातलेल्या जागरूकता प्रशासनाच्या उपाययोजनांमुळे गर्दीला कुठेतरी आवर घालणं शक्य होऊ लागल्याचं दिसतं आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनमुळे टोमॅटो बाजारपेठेमध्ये नेणं शेतकऱ्यांना अवघड बनलंय. त्यामुळे शेतात असलेल्या टोमॅटोचं मोठं नुकसान झालंय. टोमॅटोच्या विक्रीतून किमान 2 लाखांचं उत्पन्न अपेक्षित होतं. मात्र टोमॅटोचा लागवड खर्चही वसूल होत नसल्यानं हातात झालेल्या शेतकऱ्यांना विक्रीला आलेल्या टोमॅटो पिकामध्ये थेट जनावरं सोडली आहे. कोरोनाच्या संकटामध्ये अन्न सुरक्षा कायद्यामध्ये फुकट धान्य वाटपामध्ये सुधारणा करा तसंच घामाला दाम द्या असं मत माजी मंत्री आणि आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केलंय. तसंच मनरेगा योजनेच्या काही नियमामध्ये बदल करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
इतर सणांप्रमाणे अक्षय तृतीयेवर देखील कोरोनाचं सावट असून लोकांची थंड पाण्याची तहान भागवणाऱ्या कुंभाराचा घडा मात्र यंदा आखजी अर्थात अक्षय तृतीया सणाला रिताच राहिला. अक्षय तृतीयेला मोठ्या प्रमाणावर कऱ्हा केळी विकणाऱ्या कुंभारांकडे लॉकडाऊनमुळे यंदा ग्राहक फिरकलेले नाहीत आणि त्यामुळे मनमाड, नांदगाव, मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागातील कुंभार व्यावसायिक मोठ्या संकटात सापडलेले आहेत. दरवर्षी आंब्याचा सीझन आला की पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीला हजारो हापूस आंब्यांची आरास केली जाते. यंदा मात्र कोरोनाच्या संकटामुळे मंदिरात दर्शनही बंद आहे. त्यामुळे यावर्षी प्रथा म्हणून 101 आंब्यांची आरास मूर्तीपुढे करण्यात आली आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या निमित्तानं आज पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये मोगरा फुलांची आरास करण्यात आली आहे. दरवर्षी देवाला आंब्यांची आरास केली जाते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद असल्यानं मोगरा फुलांची देवाला आरास करण्यात आलेली आहे. सुभाष देवमारे माळी यांनी 150 किलो मोगरा फुलं देऊन ही आरास साकारलेली आहे. अक्षय तृतीया दिवशी सोनं खरेदी करतात. यंदा मात्र लॉकडाऊन असल्यानं मुंबईमध्ये सराफ मार्केट बंद आहे. ऑनलाईन खरेदी सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी सोने दर तब्बल 48,000 असल्यानं किती प्रतिसाद मिळतो याबद्दल शंका आहे. आज मुंबईमध्ये सोन्याचा दर 24 कॅरेटला प्रति तोळा 48,030 रुपये एवढा आहे. जीएसटी सुद्धा यामध्ये सहभागी आहे. मागील वर्षी अक्षय तृतीया रविवारी आलेला होता आणि 300 कोटींच्या आसपास उलाढाल एकट्या मुंबईत झालेली होती. सोलापुरात नियमांचं उल्लंघन करून ग्रामदेवीची यात्रा संपन्न झाली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी गावातील हा प्रकार आहे. विस्तवावरून चालण्याची प्रथा आजही चालू ठेवण्यात आली आहे. या प्रकरणी गावातील सरपंचासह 15हून अधिक लोकांवर मंद्रुप पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यातच आता कोकणचा राजा आंबा बाजारपेठेत विक्रीसाठी येऊ लागलाय. पुण्यात आंबा खरेदीसाठी गर्दी होऊ नये म्हणून पोलीसही सतर्क झालेत. लोकांनी फिजिकल डिस्टन्स ठेवावा म्हणून आंबा विक्री ठिकाणी पोलीस स्वतः हजर झालेले आहेत. लोकही मास्क घालून आंबा खरेदी करताना दिसत आहेत. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अधिकारी, सेवक आणि आशा वर्कर आपल्या जीवाची पर्वा न करता जनसेवा करतायत. याच सेवकांसाठी आगळा-वेगळा सत्कार सोहळा पार पडला. या सेवकावर फुलांची उधळण करत गावकऱ्यांनी त्यांना अनोख्या पद्धतीनं मानाचा मुजरा केला. भंडारा जिल्ह्यामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नसल्यानं तो ग्रीन झोनमध्ये आहे. यामुळेच अनेक ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर वावरताना दिसत आहेत. या विनाकारण भटकटणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. भुसावळ एमआयडीसी परिसरात भीषण आग लागली. डिस्को एंटरप्राइजेस या इलेक्ट्रिक वस्तू निर्मितीच्या कंपनीला ही आग लागली. आगीमध्ये कंपनीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आगीचं कारण मात्र समजू शकलेलं नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पाळंदे समुद्रकिनारे मृत डॉल्फिन मासा सापडला होता. वनविभागानं या महाकाय मृत माशाची समुद्रकिनारीच मोठा खड्डा करून विल्हेवाट लावली आहे. मृत माशाचं वजन जवळपास 250 ते 300 किलो होतं. त्यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 26,000चा टप्पा पार करून वरती गेलेला आहे. कोरोना रुग्णांची संख्या 26,496 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात भारतामध्ये 1,990 नवे कोरोना रुग्ण आढळले तर 49 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालाय. कोरोनामुळे देशभरात 824 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 5,804 रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी गुजरातमधील वडोदरामधील एका कंपनीनं भारतीय बनावटीचं पीपीई किट तयार केलं आहे. बाहेरून मागवलेले काही किट निकृष्ट दर्जाचे निघाल्यानंतर आता भारतात स्वदेशी पीपीई किट तयार करण्यात आलेले आहेत. कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार हे किट केंद्र सरकार, गुजरात सरकार आणि भारतीय सैन्याला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हे किट कोरोनाच्या संसर्गापासून 100% दूर ठेवेल असा दावा कंपनीनं केला आहे. राजस्थानमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला आहे. हे 1,800 विद्यार्थी असून ते त्यांच्या मूळ गावी आता परतणार आहेत. जगभरात कोरोनाचं थैमान पाहायला मिळतं. 29 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे 2 लाखांपेक्षा अधिक कोरोनाचे बळी गेलेत तर अमेरिकेत 9,45,000 कोरोनाग्रस्त आढळलेत. अमेरिकेत अक्षरशः कोरोनानं थैमान घातले. मागील 24 तासामध्ये अमेरिकेत तब्बल 2,494 जणांचा कोरोनानं बळी घेतलाय. त्यामुळे अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या आता
53,511 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत अमेरिकेत तब्बल 9,36,293 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. इटलीतलं कोरोना थैमान वाढत चाललंय. काल जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी 415 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 2,357 नवीन रुग्णांची भर पडली. इटलीमध्ये आतापर्यंत 26,000हून अधिक कोरोना बळींची नोंद झाली आहे. एकूण संक्रमितांची संख्या 1,95,000वर पोहोचली आहे. मार्चपासून सुरू असलेला लॉकडाऊन शिथिल कसा करायचा यावर सरकार विचार करते. फ्रान्समध्ये मृतांची संख्या 22,614 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात 124 रुग्ण आयसीयूमध्ये भरती झालेले आहेत. गेल्या 2 आठवड्यांमध्ये दररोजच्या मृतांच्या संख्येमध्ये काहीशी घट झाली आहे. 11 मेपर्यंत फ्रान्समध्ये लॉकडाऊन आहे. त्यानंतर शाळा आणि किराणा दुकानं टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये लोकांनी रस्त्यावर उतरून लॉकडाऊनच्या विरोधात आंदोलन केलं. आम्हाला आमचा जीवनक्रम परत द्या, घटनात्मक स्वातंत्र्याचं रक्षण करा, असे बॅनर घेऊन आंदोलकांनी घोषणाबाजी केली. जवळपास 100 आंदोलकांना अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं. 17 मार्चपासून जर्मनीमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन नंतर आता जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्कल यांनी चीनला लक्ष्य केलेलं आहे. कोरोनाची वस्तुस्थिती लपवून ठेवत चीननं जगाची दिशाभूल केली असा आरोप त्यांनी केलाय. कोरोनाचा उद्रेक आणि त्याचा प्रसार कसा झाला याबद्दल चीननं जगाला सत्य सांगावं असंही आवाहन त्यांनी केलंय. पुढच्या आठवड्यापासून स्पेनच्या नागरिकांना चालण्याचा व्यायाम करण्यासाठी घराबाहेर पडता येणार आहे. स्पेनमध्ये 14 मार्चपासून लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. लहान मुलांना घराबाहेर पडायला मनाई करण्यात आली आहे. पण पुढच्या आठवड्यापासून लहान मुलांना 1 तास घराबाहेर जाऊन खेळायला परवानगी देण्यात येणार आहे. तर स्पेनमधल्या मृतांचा आकडा 23,000च्या घरामध्ये पोहोचला आहे. येत्या 9 तारखेपर्यंत तिथं लॉकडाऊन आहे.